तुषार रणदिवे गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना संदीप कदम सायकिंग एंडवर अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न झाला. मिस्टर पटकाला पॉइंट मध्ये चेंडूवरला गेला असता कोणती धाव या चेंडूवरती मिळाली नाही. धावफलकावरती धावा जमतायत त्या 2. अगदी पाऊस थांबलेला दिसतोय मात्र धावांचा पाऊस नक्की मैदानामध्ये पडेल का यावेळेस संदीप कदम एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस्टर फटका आला स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गोलंदाजी चेंडू तो अडवला. कोणती धाव या चेंडूवरती नसेल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू अगदी बघितलं तर हा या षटकातील 3रा निर्धाव चेंडू असेल. 2 धावा संदीप सरांनी खेळले गेल्यात. 3 चेंडू तर निर्धाव टाकले गेले. 4 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 2 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मिस्टाईम फटका झाला. बॅटची आतली कट घेऊन विकेट किपरच्या मागच्या बाजूला चेंडू जात असताना 1 धाव यावरती पळून पूर्ण होते. मागच्या मॅचमध्ये ज्याने एका षटकामध्ये तब्बल 27 धावा कुठे संघाला विजय मिळवून दिला होता तो सागरली आता स्ट्रायकिंग एंडवर असेल. तुषार पुन्हा एकदा गोलंदाजी धुरा सांभाळत असताना 5 चेंडूमध्ये केवळ 3 धावा खर्च करत 1 बिनीचा मोहरा म्हणजे महेश शिंदेला तुषारने टिपलं होतं. आता सागरली समोरच्या बाजूला असेल. मला वाटतं शेवटचे 4 षटकार तर सागरलीने सलग खेळले होते मागच्या मॅच मध्ये. यावेळेस पुन्हा एकदा सागरली लेग सचिन केलेला एक ताबडतोब फटका आणि पंचांचा निर्णय काय तो पाहूया. पाहूया निर्णय पेंडिंग आहे. एका षटकाच्या संपल्यानंतर संघाची धाव संख्या 9 धावा. मागच्या मॅचचे 4 षटकार बघितले आणि या मॅचचा एक सलग 5 षटकार सागरलीने आतापर्यंत खेळले. नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो विकी. स्ट्रायकिंग एंडवर असेल संदीप कदम. विकी पहिला चेंडू सामना करतील संदीप कदम. फुलटॉस चेंडू बॅटची कळ घेतली आणि पलटो ठिकाणी आकाशकडनं झाले थोडीशी चूक पण 1च धाव या ठिकाणी पूर्ण होईल. दुसऱ्या धावचा कोणता प्रयत्न या ठिकाणी केला नाही कारण स्ट्रायकिंग एंडवर येतो सागरली ज्याने 5 षटकार दोन्ही मॅच मध्ये आतापर्यंत सलग खेळत. या मॅच मध्ये 1 षटकार खेळला होता. मागच्या मॅच मध्ये 4 षटकार खेळले. सागरली 6वा सलगचा षटकार खेळेल का. गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला विकी. पहिला चेंडू फुलटॉस होता. फुलटॉस चेंडूचा काहीसा फायदा न उचलता आला. त्यानंतर एक त्याचबरोबर सन्माननीय या उद्योजक सुरेश भाऊ पुरोहित यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करण्यात आहे. आयोजक कमिटीतर्फे आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती स्नान बनवायचं आहे. यावेळेस सागरली सलगचा 6वा षटकार. बॅक टू बॅक दिसतो सागरलीच्या बॅट मध्ये षटकारांची आतिषबाजी. षटकारांचा पाऊस मैदानामध्ये पाडला जातो. या वेळेस खेळलेला एक गगनाला मिस केलं तर लागोपाठ 6 षटकार मारण्याचा विक्रम सागरलीच्या नावावरती जमवत आहे.
अजित चषक 2021 सलग 6 षटकार आतापर्यंत सागरलीच्या बॅटमधून खेळले गेलेत. पुन्हा एकदा सागरली स्ट्रायकिंग एंडवर. यावेळेस हवे चेंडू चढवला, झेलबादची संधी असेल आणि यावेळेस सागरलीची खेळ संपुष्टात येते. सागरली बाद. धावांचा पाऊस पाडणारा सागरली. नक्की सागरली नावाचं वादळ मैदानामध्ये शांत केलं गेलंय. एक मोठा वासा गळाला लागल्यानंतर नक्कीच संघाच्या हिमतीचं बळ आता नक्की वाढलं असेल आणि ते बळ वाढत असताना आता कशा प्रकारची पकड नक्कीच दुसरी मैदानामध्ये आता आपल्या सामन्यावरती मिळेल हे बघण्यासारखं असेल. नवीन येणारा फलंदाज मैदानामध्ये येतोय. नाव स्ट्रायकिंग एंडवर असेल बोऱ्या, स्ट्रायकिंग एंडवर असेल संदीप कदम. अनुभवाचा एक बेतास बादशाह. या अभ्यास करण्याचा साजेशी कामगिरी नक्कीच संदीप सरांना करावं लागेल. पुन्हा एकदा पुन्हा एकदा मिस्टर बदलाला पण विकेट किपरच्या डोक्यावर चेंडू सरळ निघून जातो. आकाश काळे चेंडूच्या मागवर धावतोय. एक धाव पळून पूर्ण गेली. दुसऱ्या धावच्या दरम्यान दुसरी धाव देखील पळून पूर्ण होते. एक अप्रतिम कामगिरी मैदानामध्ये करत असताना त्या षटकामध्ये विकीने तब्बल 9 धावा खर्च केला पण एक बिनीचा मुराद नक्कीच विकीने गारद केलाय. चांगली कामगिरी नक्की विकीच्या गोलंदाजीमधून आपण बघतोय. धावफल करते धावा जमतात 18 धावा. सेमीफायनल क्रमांक 2 चा थरार मैदानामध्ये रंगला गेलाय. या बॅटची कड आणि झेल या ठिकाणी सुटला गेलाय. अगदी कर्णधाराचा झेल विकेट यष्टीरक्षक सुद्धा कर्णधार आहेत त्यांच्या हातून सुटलाय आणि संदीप सरना यावेळी जीवदान भेटलंय. नक्की या जीवदानाचा फायदा संदीप सर कितपत मैदानामध्ये उठवतील हे बघण्यासारखं असेल. ढगातून पावसाची बरसात होती. मैदानामध्ये रनांची बरसात सुद्धा संदीप सरना मैदानामध्ये करावी लागेल. यावेळेस चेंडूला सोडून दिलंय. पंचांचा इशारा या ठिकाणी कळवला गेलाय. वाईट बॉल आणि त्याचबरोबर एक चोरटी धाव घेण्यामध्ये सुद्धा दोन्ही फलंदाज ठरत आहेत. एक चोरटी धाव सुद्धा मैदानामध्ये घेतली गेली आहे. एक वाईटची अशा 2 धावांनी धाव फलक पुढे सरकेल. धाव फलकावरती धावा जमतात 20 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 20 धावा धाव फलकावरती बनायला गेल्यात. वाईट बॉल वाईड आणि एक बाईट 2 रन. स्ट्रायकिंग एंडवर असतील बोऱ्या. विकी गोलंदाजी मार्गवर. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची कट. यावेळेस मात्र अचूक झेल टिपलाय आणि फलंदाज बाद. 2 षटक सांगतील तर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 20 धावा. त्याचबरोबर क्रिकेट कुठेही थांबत नाहीये. अगदी पुण्यामध्ये जर आपण बघितलं तर या वर्षी म्हणलं तर नव्यानंच पावसाळी क्रिकेट एक जोर धरत आहे आणि पावसाळी क्रिकेट जोर धरत असताना सांगवीमध्ये सुरू असलेला अजित चषक 2021 आपण पाहत आहे. त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये अनेक मोठमोठे चषक, मोठमोठे ट्रॉफीज, मोठमोठे बक्षीस असणारे एक स्पर्धा आपल्या भेटीला येत आहे. येणाऱ्या 30 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान मानाचा करंडक ही स्पर्धा आपल्या भेटीला येत आहे. पुण्यामधील बिबवाडी भागामध्ये ही स्पर्धा नक्की रंगली जाईल. सर्वात मोठी ऐतिहासिक ट्रॉफी असलेलं
ही स्पर्धा आपल्या भेटीला येत आहे मानाचा करंडक 2021. गोलंदाजीसाठी आलाय लोकेश. यावेळेस अगदी स्टँडच्या बाहेर टाकलेला चेंडू, पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. अगदी अवंत धावसंख्येमध्ये भर होतीये. एका धावेन धावफलक पुढे सरकेल. नॉन स्ट्रायकिंगला आलेला नवीन फलंदाज आहे महेश. स्ट्रायकिंग एंडवर संदीप कदम. अगदी रबरचा गब्बर म्हणून ओळखले जाणारे संदीप सर स्ट्रायकिंग एंडवर असतील. यावेळेस अगदी लेग साईडच्या दिशेने खेळलेला, अगदी क्षेत्ररक्षक फार दूरवर राहील आणि चेंडू निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार, 4 धावा. लोकेशच्या गोलंदाजीचा घेतला गेलेला खरपूस समाचार. 4 धावा नक्कीच वसूल केल्या गेल्यात. पुन्हा एकदा लोकेश. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्की झाला, पण बॅटचा आणि बॉलचा कोणताही संपर्क या ठिकाणी होऊ शकत नाही. डॉट बॉल मैदानामध्ये टाकला गेला आहे. एक एक डॉट बॉल किती महत्वाचा असेल, मिळणारे एक एक रन किती महत्वाचे असेल येणाऱ्या वेळामध्ये नक्की आपल्याला कळेल. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका आला. आउटफील्ड घडावल्यास चेंडू त्या ठिकाणी आडला गेला. 1 धाव त्या ठिकाणी पळून पूर्ण होते. स्ट्रायकिंग एंडवर असेल महेश पुली. अगदी 360 फटकेबाजी करणारा महेश पुली आता स्ट्रायकिंग एंडवर असेल. महेश पुली अगदी स्टँडच्या खूप आत सरकत फटका खेळण्याचा प्रयत्न नक्की झाला. फटका फसला आणि 1 धाव त्या ठिकाणी बाईच्या सोबत मिळेल. अगदी लोकेशचं हे षटक बघितलं तर पहिला चेंडू थोडा मागणं ठरल्यानंतर नक्कीच कमबॅक करतो. यावेळेस कव्हर मध्ये खेळलेला एक अफलातून फटका, चेंडू सीमा रेषे बाहेर. खणखणीत षटकार. धाव फलकावरती अगदी हे 30 धावा धावपाल करते बनायला गेला. पुन्हा एकदा लोकेश. यावेळेस पुन्हा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मिस टाइम फटका आणि 1 धावेवरती संदीप कदम यांना समाधान मानावं लागेल. धावपालकावरती धावा जमतात त्या 34. तिसरं षटक पूर्णपणे संपल्यानंतर 34 धावा ह्या धावपालकावरती बनायला गेल्यात. चौतीस धावा धावपालकावरती बनवल्या गेल्यात. अजूनही 1 षटकाचा खेळ शिल्लक असेल. 4 षटकाचा होणारा सामना सेमीफायनल क्रमांक 2 चा थरार मैदानामध्ये रंगलाय. जिंकणारा संघ फायनल मध्ये प्रवेश करेल व हारणाऱ्या संघाला अगदी मोकळ्या हाताने घरच्या रस्त्याला परत फिरावं लागेल. संदीप कदम पूर्णपणे आपला अनुभव पणाला लावून फटकेबाजी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. नक्कीच धावा तर संदीप कदम यांनी जमवल्यात, पण जे चेंडू निर्धाव गेले ते सुद्धा धावांमध्ये परिवर्तित करणं गरजेचं असताना आता पाहूया ह्या येणाऱ्या 6 चेंडूमध्ये किती धावा संदीप सर बनवतात. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज येतो आकाश. चौथा षटक घेऊन येतो आकाश. स्ट्रायकिंग एंडवर संदीप सर. पहिला चेंडू अगदी तेज तर्रार, अगदी गोळीच्या वेगात टाकलेला चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला. कोणती धाव्या चेंडू नसेल. पहिला चेंडू हा डॉट बॉलने सुरुवात. नक्कीच एका मोठ्या फलंदाजासमोर एक चांगली गोलंदाजी करताना आकाशला आपण बघतोय.
अगदी एका मोठ्या फलंदाजाला नक्कीच जागेवरती थांबून ठेवलंय. आज पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कव्हर मधनं चेंडू पास होतोय, एक धाव पडून पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावचा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता दुसरी धाव देखील पडून पूर्ण होती. अगदी जर हा चेंडू गोलंदाजाने अचूक हेरला असता, पकडला असता तर रनआउटची संधी ही नक्कीच गोलंदाजाकडे होते. पण महेश पुली अगदी चितेच्या तेजीने आपल्या रनिंग बॉक्समध्ये परतला आणि 2 धावा या ठिकाणी पडून पूर्ण केल्या गेल्या. आकाश यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्या, चेंडू अगदी निर्धाव चेंडू पुन्हा एकदा मैदानामध्ये टाकला गेलाय. अगदी 3 चेंडूवरती 2 धावा आतापर्यंत आकाशने खर्च केल्यात. एक अप्रतिम गोलंदाजी आकाशच्या माध्यमातून मैदानामध्ये साकारली जाते. यावेळेस पुन्हा एकदा अगदी बॅटची आतली काढ घेतली आकाश काळे, चेंडूचा ताबा घेईपर 1 धाव पळून पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नसेल. महेश संदीप कदम यांना थांबवतोय, एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. आकाश अगदी जादुई गोलंदाजी मैदानामध्ये करताना मागच्या सामन्यामध्ये सुद्धा शेवटचा षटक ज्यावेळेस आकाशने हाताळला त्यावेळेस 4 धावा खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये सुद्धा आतापर्यंत आकाशने 4 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात. स्ट्रायकिंग एंडवर असेल महेश पुली. आतापर्यंत फक्त महेश पुलीने एकच चेंडूचा सामना केला, 1 धाव मात्र मिळवली आणि यावेळेस फुलटॉस आणि एस्ट्यावर बसत फलंदाज बाद. मला वाटतं आकाश आज देवाकडनं कुठं तरी वरदान घेऊन आले, कारण मागच्या षटकामध्ये सुद्धा एक फुलटॉस टाकला होता त्यावरती सुद्धा त्रिफळा बाद झाला होता फलंदाज. या षटकामध्ये सुद्धा अगदी निर्णायक षटक हाताळत असताना फुलटॉस वर टाकला आणि फुलटॉसचा फायदा फलंदाजाला उचलता आला नाही आणि फलंदाज बाद होऊन तंबूच्या आशेला परततोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय आसिफ तांबोळी. अगदी शेवटचा 1 चेंडू शिल्लक असताना आसिफ आता फलंदाजीसाठी आलाय. या चेंडूवरती जास्तीत जास्त धावा जमवण्याचा नक्की आसिफचा प्रयत्न असेल, कारण या धावा नक्कीच निर्णायक ठरू शकतात. यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस, यावेळेस लेग साईडचा खेळलेला चेंडू किरण चेंडूचा ताबा घेत असताना 1 धाव तर पळून पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील पळून पूर्ण झाली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाही, 2 धाव पळून पूर्ण केले गेल्या. धाव फलकावरती धावा जमतात त्या 39, जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. अगदी 4 षटकाचा खेळ पूर्णपणे संपला असताना सूरजदादा निंबाळकर स्पोर्ट फाउंडेशन यांनी 39 धावा मैदानामध्ये बनवल्या. जिंकण्यासाठी आदिश्री 11 संघाला 40 धावांची गरज असेल, म्हणजे 24 चेंडू आणि 40 धावांचं गणित. अगदी सेमीफायनलचा एक हाय व्होल्टेज होणारा सामना, 4 चेंडू आणि 40 धावांची गरज.
पहिल्या इनिंगमध्ये 39 धावा मैदानामध्ये पूर्ण बनवल्यात. त्या पूर्ण करत असताना 40 धावा या आदिश्री 11 या संघाला बनवाव्या लागतील. 24 चेंडू आणि 40 धावांचं आव्हान आता असेल. आघाडीची जोडी मैदानामध्ये येते. दादा गायकवाड ते सोबत असतील टेनिस क्रिकेटमधील एक अनुभवी फलंदाज पप्पू रामगुडे. हे दोन आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये फलंदाजीसाठी येत असताना 40 धावांचं आव्हान 4 षटकामध्ये नक्की पूर्ण करावं लागेल. जिंकणारा संघ फायनलमध्ये दाखल होईल व कालचा सेमीफायनलचा विजेता देहू रोड 11 यांच्यासोबत फायनलची लढत अगदी ह्या सामन्याच्या समाप्तीनंतर लगेच ती लढत सुरुवात होईल. म्हणजे आजचा हा फायनल डे आजच पूर्ण केला जाईल. अगदी आकर्षक ट्रॉफीज या ठिकाणी लाभलेल्या आहेत. अगदी आपण ट्रॉफीज बघितलं तर देवान स्पोर्ट्स दुवाडी इथून ह्या आकर्षक ट्रॉफीज आपल्याला लाभलेल्या आहेत. अतिशय सुंदर ट्रॉफीज या स्पर्धेला लाभलेल्या आहेत. अजित करंडक 2021 या स्पर्धेसाठी स्ट्रायकिंग मैदानात जाऊया. स्ट्रायकिंग एंडवर असेल दादा गायकवाड. नॉन स्ट्रायकिंग एंडला पप्पू रामगुडे. गोलंदाजी मार्कवर साज्य होते हर्षल सांगळे. अगदी 24 चेंडू आणि 40 धावांचं आव्हान. सरासरी बघितलं तर 10च्या रननी या धावा जमवाव्या लागतील. दादा गायकवाड पप्पू रामगुडे सारखे अगदी तगडी फलंदाज तगडी बॅटिंग लाईनअप असलेला हा संघ आदिश्री संघ आता मैदानामध्ये उतरतोय. या काळामध्ये आणखी स्पर्धा सुद्धा मैदानामध्ये आपल्या समोर आपल्या भेटीस येत आहेत. रोहित राज चषक दापोली 2021 रबर बॉल टेनिस चषक 28 जुलै ते 1 ऑगस्ट या दरम्यान ही स्पर्धा रंगली जाईल. दापोलीच्या मैदानामध्ये प्रथम पारितोषिक असेल 21,000 भव्य चषक. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. पहिला चेंडू अगदी हा चेंडू पंचांनी डेड बॉल घोषित केलाय. कोणताही निर्णय या चेंडूवरती नसेल, कोणतीही धाव नसेल. हा अगदी डेड बॉल मृत चेंडू घोषित केला आहे. पुन्हा एकदा हर्षल दादा गायकवाड समोर झाले. यावेळेस दादा गायकवाडच्या बॅटमधून आलेला फटका महेश पुली झेल टिपण्याचा अगदी प्रयत्न आला. अप्रतिम क्षेत्ररक्षण. नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा महेश पुली या ठिकाणी अडवतोय. अगदी झेल अवघड होता. झेल टिपण्याचा प्रयत्न महेश पुलीने 100% तो प्रयत्न केला, पण झेल काय टिपता आला नाही. पण धावा मात्र महेश पुलीने या ठिकाणी नक्की अडवल्यात. अगदी पहिल्या चेंडूवरती बघितलं तर 1 धाव घेत दादा गायकवाड 9 स्ट्राईकच्या दिशेने तर स्ट्रायकिंग एंडवर येत आहेत. पुन्हा एकदा पप्पू. यावेळेस अगदी शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू होता. अगदी खाली राहिलेला चेंडू लेग साईडच्या कडला क्षेत्ररक्षकाकडनं झालेली चूक आणि दुसरी धाव सुद्धा पळून पूर्ण होती. दापोली चषक 2021 रोहित राज चषक ही स्पर्धा आपल्या भेटीला येत आहे. बुधवार दिनांक 28 जुलै तर रविवार दिनांक 1 ऑगस्ट 2021 दरम्यान ही स्पर्धा आपल्या भेटीला येते. आयोजक आहेत अतुल भाऊ पराधे, उद्योजक. ओके. प्रथम पारितोषिक असेल 21,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 11,000 रुपये, तृतीय पारितोषिक 7,000 रुपये व चतुर्थ पारितोषिक 5,000 रुपये विथ भव्य चषक. या स्पर्धेची एंट्री फी असेल 2,000 रुपये. अगदी सर्व खेळाडूंना व क्रिकेटर्सना विनंती असेल की या स्पर्धेचा आनंद आपण नक्की घ्यावा. दरम्यान मैदानामध्ये हलकंसं अपील या ठिकाणी झालं आहे. पाहूया पंच काय करतायत. 2 धावा पळून मैदानामध्ये पूर्ण केल्या गेल्यात. खर्च केले गेले आहेत.
अगदी सामन्यामध्ये चुरस कायम राखत दोन्ही संघ मैदानामध्ये लढताना आपण बघतोय. दोन्ही संघ जर बघितलं तर अगदी तुल्यबळ, अगदी नावाजलेले संघ आज आमने सामने येऊन ठेपलेत. जिंकणाऱ्या संघाला फायनल खेळण्याची नक्की संधी असेल. अगदी जर आपण बघितलं तर मागच्या मॅचमध्ये अगदी गगनभेदी षटकार खेळणारे फुप्पू रामगडे स्ट्रायकिंग एंडवर. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू आवेश चढवला आहे. झेलबाची संधी असेल. भोऱ्या झेल टिपणार का? अगदी दूरवरून चेंडू परत आलाय. झेल सुटलाय. अगदी एका मोठ्या फलंदाजाचा झेल या ठिकाणी सोडणं कितपत मागात तरी येणाऱ्या वेळामध्ये अगदी तुफानी फटकेबाजी मैदानामध्ये आता बघायला मिळेल का? येणाऱ्या वेळामध्ये नक्की आपल्याला कळेल. कारण एका मोठ्या फलंदाजाचा झेल सोडणं म्हणजे नक्कीच यमदेवाला दारात थांबून आव्हान देण्यासारखं आहे. त्यावेळेस पॉईंटवरनं खेळलेला हा फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असेल महेश शिंदे. ती एक धाव या ठिकाणी पडून पूर्ण केली जाते. धावफलकावरती धावा जमतात 8 धावा. पहिल्या षटक अजूनही प्रगतीपत्र असताना जवळपास 4 षटकामध्ये 40 धावा बनवायच्या असताना पहिल्या षटकामध्ये 8 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या आहेत. दादा गायकवाड स्ट्रायकिंग एंडवर. फुलटॉस मिस टाइम फटका आणि यावेळेस सुद्धा झेल सुटलाय. काय चाललंय? एक सोपा झेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 धावा. अगदीच संघातील खेळाडू नाराज असतील सम्राटच्या कामगिरीवरती. अगदी सोपा झेल दादा गायकवाडचा सुटलाय. आणि दादा गायकवाडचे झेल सुटल्यानंतर काय होतं तुम्हाला नक्की सांगेल. मागच्याच रविवारी झालेला DDPL या सामन्यादरम्यान सुद्धा दादा गायकवाडचा झेल सुटला होता. आणि त्यानंतर एका षटकामध्ये 18 धावांची गरज असताना दादा गायकवाडने सलग 3 षटकार मारत तो सामना जिंकला होता. आणि त्याच दादा गायकवाडचा झेल आत्ता अजित चषक 2021 सेमीफायनलच्या सामन्यामध्ये हा झेल सुटलाय. पहिल्या षटकात संपल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 9 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 18 चेंडू आणि 31 धावांची गरज असेल. 18 चेंडू आणि 31 धावांची गरज. अगदी आपण जर धावा कमी बनवल्या असतील तर या मोठ्या फलंदाजाचे झेल टिपणं खूप गरजेचं आहे. आणि असे झेल जर सुटले तर सामना नक्की अडचणीत येऊ शकतो. मला वाटतं सूरज निंबाळकर स्पोर्ट फाउंडेशन आपल्या अडचणीमध्ये भर पाडते आहे. नवीन गोलंदाज मैदानामध्ये आला आता महेश शिंदे. महेश शिंदेला नक्कीच आता एक कमालीची गोलंदाजी आता मैदानामध्ये करायला लागेल. पहिला चेंडू महेश शिंदे यांचा. यावेळेस दादा गायकवाड समोरच्या बाजूला खेळलेला फटका अगदी कार्पेट पद्धतीचा खेळलेला फटका. एक धाव पळून पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावचा प्रयत्न होता आणि दुसरी धाव देखील पळून पूर्ण. अगदी सूरज क्षीरसागरकडनं झालेली चूक आणि दुसरी धाव घेण्यामध्ये दोन्ही फलंदाज यशस्वी ठरत आहेत. मला वाटतं दादा गायकवाडांना बॅट हवी आहे. अगदी एक धाव किती महत्त्वाची असते हे नक्की आपल्याला कळेल. येणाऱ्या काही वेळामध्ये नक्की कळेल की एक धाव किती महत्त्वाची आहे. आणि त्या धावा अगदी सूरज क्षीरसागरच्याकडनं झालेली चूक आणि एक धाव पळून पूर्ण झाली असताना दुसरी धाव देखील त्या ठिकाणी पळून पूर्ण होते. 2 धावा घेत दादा गायकवाड पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर येतोय. दादा गायकवाड मागच्याच षटकामध्ये सुटलेला झेल कितपत मागात पडणार हे येणाऱ्या वेळामध्ये कळेल. महेश शिंदे पुन्हा एकदा गोलंदाजीची धुरा सांभाळताना. त्यावेळेस उचलता चेंडू कव्हर मधनं खेळलेला फटका आणि या ठिकाणी काय क्षेत्ररक्षण झालंय. अगदी एक टप्पा घेत डोक्यावर जाणारा चेंडू भोऱ्या यांनी अगदी अचूक पद्धत फटका अगदी अलगद चेंडू अडवला गेला आणि 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या गेल्या. महेश शिंदे अगदी अचूक टप्प्यावरती होणारी गोलंदाजी आपण बघतोय.
एक डावकुऱ्या शैलीच्या गोलंदाजा पुढे आता डावकुऱ्या शैलीचा फलंदाज असेल आणि तो फलंदाज कोण तर पुण्यामध्ये ज्याचं नाव अगदी आदराने अगदी दिमागात घेतला तर पप्पू रामगुडे आता स्ट्रायकिंग एंडवर. यावेळेस अगदी चेंडू सोडून दिलाय. पंचांचा इशारा पाहूया काय येतोय आणि डॉट बॉल. हा चेंडू डॉट बॉल असेल. सुंदर गोलंदाजी महेश शिंदे. अगदी डॉट बॉल टाकल्यानंतर पुढचा चेंडू पाहूया कशा प्रकारे टाकेल. यावेळेस सुद्धा अप्रतिम टाकला चेंडू आणि अगदी विकेट किपरच्या डोक्यावरनं हा चेंडू निघून जातोय. क्रॉस करत 4 धावा नक्कीच आदिश्री 11 या संघासाठी मिळून देणारा हा चेंडू. धावपालकरती धावा जमत आहेत त्या 16 धावा. दुसरा षटक प्रगती पथावर असताना 16 धावा धावपालकरती बनवल्या गेल्या आहेत. 40 धावांचं लक्ष मैदानामध्ये पूर्ण करत असताना पुन्हा एकदा महेश शिंदे. यावेळेस महेश शिंदेच्या गोलंदाजीवर चढवलं गेलेलं आक्रमण एक उस्मानी षटकार 6 धावा. आणि 18 धावांची गरज. अगदी फायनल मध्ये प्रवेश करण्यापासून 18 धावा दूर असतील आदिश्री 11. ह्या धावा रोखणं गरजेचं असेल. ह्या धावा रोखून विकेट घेतली तर सूरजदादा निंबाळकर संघाला सुद्धा अगदी संधी असेल फायनल मध्ये प्रवेश करण्याची. यावेळेस पॉइंट मधनं खेळलेला एक नेत्रदीपक फटका अगदी क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावत असताना एक धाव पळून पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील पळून पूर्ण केली जाते. 2 धावांनी धावफलक पुढे सरके. धावफलकावरती धावा जमतायत त्या 24 धावा. 2 षटकांच्या संमतीनंतर 24 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. बारा चेंडू आणि 16 धावांची गरज. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. मागच्याच मॅचमध्ये आपण बघितलं की एका षटकामध्ये 27 धावांची गरज असताना सागर लीने त्या धावा बनवल्या होत्या. कालचा दिवस जर तुम्हाला आठवत असेल तर कालच्या दिवसामध्ये एका षटकामध्ये 9 धावांची गरज असताना आनंद चव्हाण यांनी गोलंदाजीची धुरा सांभाळली आणि त्या 9 धावा डिपेंड केल्या होत्या आणि सामना जिंकत फायनलमध्ये सुद्धा प्रवेश केला होता. असं हे क्रिकेट आहे. काय होऊ शकतं. नवीन गोलंदाज मैदानामध्ये सुरेश क्षीरसागर. स्ट्रायकिंग एंडवर दादा गायकवाड. पहिला चेंडू फुलटॉस आणि हा फुलटॉस चेंडू अगदी सजवून दिलाय आणि दादा गायकवाडनं तो स्वीकार केला आणि सीमारेषे बाहेर फेकून दिलाय. षटकार 6 धावांसाठी. आणि दादा गायकवाड सोडेल. हा दादा कोणता. दादाने अगदी दादागिरी करणारा फटका या चेंडूवरती खेळला. अगदी चेंडू पुन्हा सापडणार नाही अशा पद्धतीने तो फटका खेळला आणि चेंडूमध्ये 6 धावा वसूल केल्या गेल्या. समीकरण बदलतंय. 11 चेंडू आणि 10 धावांची गरज. पुन्हा एकदा फुल टॉस आणि पंचांचा इशारा येतोय नो बॉल. यावेळेस फ्री हिटची मेजवानी आता दादा गायकवाडसाठी असेल. नो बॉल पंचांनी घोषित केलाय. अगदी समीकरण बदलत आहे. 11 चेंडू आणि 9 धावांची गरज. फ्री हिटचा चेंडू दादा गायकवाड स्ट्रायकिंग एंडवर. यावेळेस डेड बॉल. 11 बॉल 9 ना. 11 चेंडू आणि 9 धावांची गरज.
सेकंड काय अरे इथं गरम व्हायला वापस वाढतात सगळे एकदाच 50 जण. पुन्हा एकदा सुरेश क्षीरसागर. यावेळी दादा गायकवाड अगदी कार्पेट पद्धतीचा फटका समोरच्या बाजूला खेळला गेलाय. एका धावेवरती दादा गायकवाड समाधानी असेल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. धावफल करते धाव जमतात त्या 32 धावा. पहिलीच जोडी अजूनही मैदानामध्ये खेळत असताना कोणती विकेट अद्यापही मिळवण्यात सूर्यदादा फोर्स फाउंडेशन यशस्वी ठरत नाही आहेत. विकेट घेणं गरजेचं असेल तर सामन्याला काही कलाटणी द्यायची असेल, सामन्यामध्ये पुन्हा एकदा वर्चस्व निर्माण करायचं असेल तर एखादी विकेट घेणं गरजेचं असेल. सुरेश क्षीरसागर तोच प्रयत्न करताना मैदानामध्ये यावेळेस अगदी उसळता चेंडू, थोडासा मिस टाईम फटका आला. अगदी शरीराचा वेध घेणारा हा चेंडू. एक धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली आहे. धावफल करते धाव जमतात त्या 33 धावा. अजूनही 7 धावा दूर. आदिश्री 11 संघ असेल फायनलमध्ये प्रवेश करण्यापासून फक्त 7 धावा अजून दूर आहेत. 9 चेंडू आणि 7 धावांची गरज. त्यावेळी दादा गायकवाड मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. अगदी स्लोवर टाकलेला चेंडू, काहीसा न समजलेला डॉट बॉल. अगदी 8 चेंडू आणि 7 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 8 आणि धावा बनवायच्या त्या 7. त्यावेळेस अगदी डायरेक्ट हिट मारून रन आउट करण्याचा प्रयत्न नक्की झाला, पण एक धाव हे एक्स्ट्रा खर्च करण्यात आली. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. धावफल करते धाव जमतात त्या 34 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 6 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक आहेत 7 आणि धावा बनवायच्या त्या 6. जेमतेम एका षटकाराची गरज असेल. शॉर्ट पिच चेंडूचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. संदीप कदम चेंडूचा ताबा घेत आहेत. 1 धाव या ठिकाणी पडून पूर्ण. 3 षटकार संपल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 धावा. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. कुठेही जाऊ नका, कारण सामना अजूनही संपलेला नाही आहे. सामन्यामध्ये काही होऊ शकतं. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. पाहूया कर्णधार कुणाच्या हातामध्ये चेंडू सोपवत आहेत. शेवटचा षटक कोण घेऊन येत आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. वैयक्तिक पहिलं संघासाठी 4था निर्णायक षटक घेऊन येतात कुलदीप. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. आज पहिला चेंडू एक आकाशाला गवसणी घालणारा फटका आणि विजयी षटकार. आदिश्री 11 फायनलमध्ये दाखल. अभिनंदन. थोड्याच वेळामध्ये अगदी फायनलचा थरार मैदानामध्ये रंगला जाईल. आदिश्री 11 अगदी दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला. विजयी षटकार कर्णधाराच्या बॅटमधून आलेला विजयी षटकार आपण बघितला आणि त्याचबरोबर आदिश्री 11 फायनलमध्ये दाखल. फायनलचा होणारा सामना आता थोड्याच वेळात मैदानामध्ये सुरू होईल. अजित चषक 2021 फायनलचा सामना. आदिश्री 11 पप्पू रामगुळे संघ विरुद्ध देऊळ रोड आनंद चव्हाण ह्या 2 संघांमध्ये फायनलचा सामना रंगला जाईल. कुठेही जाऊ नका.